आणि यानंतर बातमी आहे गुंगी गुडियावरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांची। गुंगी गुडिया हे विशेषण पुन्हा एकदा राजकारणात चर्चेत आलंय, कारण महाराष्ट्र काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणत टीका केली। बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसने धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा आहेत का असा सवाल उपस्थित करत सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील अशा शब्दात टीका केली। या एक्स पोस्टवरून आता काँग्रेसवर जोरदार टीका होऊ लागली आहे। गुंगी गुडिया या टीकेवरून राजकारण तापलेलं आहे। सुनेत्रा पवार आणखी किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसने विचारलेला आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती आमदार धनंजय मुंडे यांनी काय स्पष्टीकरण दिले तेही पाहूया। स्वर्गीय इंदिराजींनी देशाचं पंतप्रधान म्हणून ज्या पद्धतीने कणखर काम केलं त्याच्यापेक्षाही चांगला अनुभव येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात आमच्या नेत्या या राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी या ठिकाणी करून दाखवणार आहेत। आणि तेच भीती, तेच आमच्या वहिनी साहेबांचा द्वेष हे काँग्रेसच्या त्या पेजवरून आपल्याला पाहायला मिळाला। आता वहिनी साहेबांचा या ठिकाणी प्रश्न विचारला, हा प्रश्न उत्तराची प्रेस नसताना विचारला, त्यावेळेस मी म्हणलं आता थांबा, प्रेस संपली, कारण फक्त निवेदन करायचं एवढंच जर अधिकृत सांगितलेलं असताना मी थांबा म्हणलं तर ही चूक होत नाही। तर इथं धनंजय मुंडेची हुकुमशाही, अरे मी 2.5 वर्ष झालं एक ब्र शब्द ना माध्यमांवर बोलतोय ना तुमच्या समोर येतोय, तुम्ही किती मागं लागलात तरी मी बोलत नाही। आज मी कुठल्या तिथं मंत्रिपदावर नाही, मी फक्त आमदार आहे, तरी सुद्धा आमदार म्हणून मी हुकुमशाह